हाय हॅलो नमस्कार. मी आहे रंजना कौटकर. स्वागत करते आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. हा व्लॉग आहे गावाकडचा. आज महाशिवरात्री आणि संडे असल्यामुळे आम्ही गावाकडे गेलो होतो. हे बघा, हे आहे आमची परसबाग. परसबागेमध्ये हे बघा आमचे झाडे, किती निसर्गाचा किती चमत्कार आहे बघा ना. कुठे पण आपण किती छान बाग भरली आहे. हे आहे वांग्याचं झाड. हे पहा फूल एवढं किती सुंदर, म्हणजे निसर्गाची हे बघा, त्याचा कलर किती सुंदर पर्पल कलर आहे. हे बघा, हे आहे कोथिंबीर. कोथिंबीरीला आता धने येत आहेत, फुलं येत आहेत, म्हणून आम्ही तशीच ठेवली, त्याला तोडली नाहीत. हा बघा लसूण आहे, कांदे आहेत. ते बघा तिकडे आमच्या गावातील, म्हणजे आमच्या शेजारीचेच ते बैलं आहेत, ते आहेत. हे बघा, हे झाड हे एक औषधी वनस्पती आहे म्हणतात. जसं म्हणजे ज्यांना पोटदुखीचा त्रास आहे तर त्यांनी हे सकाळी पान खाल्लं तर कमी होते असं म्हणतात. मला नक्की कमेंट करून सांगा की आणखीन कशासाठी ते उपयोगी येतं. हे बघा, हे इथं आहे तुरीचं एकच झाड. ते किती सुंदर त्याला शेंगा लागले आहेत बघा, तुरीच्या शेंगा. हे आहेत मिरचीचे झाडे. हे बघा, ती छोटी छोटी दिसतात ते शेपूची भाजी आहे. किती रम्य आणि किती छान वातावरण आहे पहा. गावाकडील आणि शेतातलं वातावरण किती रम्य वाटतं ना. आपण जर तिथे जाऊन थांबलो तर खरंच आपल्याला, म्हणजे आपल्या डोक्यातले विचार सर्वच म्हणजे थांबतात. जर शेतामध्ये जाऊन एवढं रम्य वाटतं. धावपळीच्या युगामध्ये, आपल्या दगदगीच्या जीवनामध्ये, आपले जॉब ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे असं टेन्शन फ्री व्हायचं असेल तर खरंच गावाकडलं वातावरण, एखादा दिवस गावाकडे वेळ काढून जाणे आणि गावाकडे ह्या निसर्गाचा आनंद घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. खूप छान वाटतं. आम्ही नेहमीच, म्हणजे ज्या रविवारी समजा सुट्टी असेल तर मुलांना तर राहतीच, पण मला पण जर सुट्टी असेल, मीटिंग वगैरे नसेल तर नक्कीच मी गावाकडे जाते. आणि गावाकडे हे रम्य वातावरण बघून आम्हाला एवढं छान वाटतं, खूप छान वाटतं. हे पहा, हा लसूण आहे. लसूण पहा, लसूण म्हणजे हे ऑर्गॅनिक आहे पूर्ण. सर्वच हे शेती ऑर्गॅनिक आहे. म्हणजे याला खत नाही, बी नाही, फवारणी नाही, काहीच नाही, कुठलं केमिकल्स नाही, कुठलं औषध नाही, काहीच नाही. हे पूर्ण ऑर्गॅनिक आहे. हे बघा, हे टोमॅटोचे झाडे आहेत. टोमॅटो पण एवढे सुंदर आहेत ना. हे ऑर्गॅनिक टोमॅटो आहेत. त्याला आपण कसं गावरान म्हणतो ना, गावरान टोमॅटो. त्याच्यावर काहीच म्हणजे फवारणी नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे ते आपल्या शरीराला पण चांगलं राहते. बाजारात आपल्याला खूप भेटता भाजीपाला, पण ते सगळं म्हणजे फवारणी केलेला किंवा मग त्याच्यावर केमिकल्स असलेले, खत वगैरे टाकलेले असतात. पण हे आमच्या गावाकडले टोमॅटो एवढे छान आहेत ना, आमच्या सासूबाई आम्हाला देतात. हे बघा कोथिंबीर आहे. हे धने, त्याला धने येत आहेत म्हणून ठेवलो होतं आम्ही, नंतर त्याचा धने होतो. हे बघा, हा पण लसूणच आहे. आणि पाठीमागची शेती दिसते, हे पहा पूर्ण शेती हा म्हणजे हरभऱ्याची आहे शेती पूर्ण. आमचं एवढं म्हणजे आमच्या आजूबाजूला पूर्ण शेतीच आहे. आम्ही नवीन प्लॉट घेतलो ना इकडं. आमचं बांधकाम पण चालू आहे. ते पण तुम्हाला बांधकामाचा पण व्हिडिओ लवकरच बघायला भेटेल. मी तुम्हाला नवीन म्हणजे घराचा होम टूर देणारच आहे नक्कीच. हे पहा लसूण आहे. लसूण किती सुंदर लसूण आलेला आहे. एवढा म्हणजे छान आहे. त्याचा एक जरी थोडंसं पान तोडून जरी आपण म्हणजे स्मेल त्याचा घेतला की एवढा सुगंध त्याचा येतोय ना, खूप म्हणजे सांगूच नका. हे बघा, हे कांद्याला फुलं आले. तर हे फूल एवढं सुंदर दिसे. त्या फुलाला डोलताना पाहिल्यानंतर एवढं मन भारावून जातं ना, खूप छान वाटतं. एवढं पहा, निसर्गाची किमयाच आहे. असं त्या फुलाकडे बघत राहिलं तर असं वाटतं बघतच राहावं. ही मेथी आहे, त्याला आता शेंगा येतात म्हणून मग मेथी होतील म्हणून ठेवलेत आम्ही, त्याला आता तोडत नाही आहे. हे पहा आता हे कोथिंबीर आहे. हे पहा टोमॅटो तर एवढे लागलेत बापरे. म्हणजे तेवढे हे ना, ते वेगळं टोमॅटोचं हे आहे, झाड आहे. आणि हे वेगळ्या प्रकारचं टोमॅटोचं. हे कसं गोल, आपण त्याला वैशाली टोमॅटो म्हणतात ना, हे वैशाली टोमॅटोचं. पण एवढं पहा, त्या झाडांना म्हणजे काहीच नाही, फक्त पाणी देतात. त्याला कुठलं खत नाही ना, कुठलं काहीच केमिकल नाही, तरी पण किती छान म्हणजे टोमॅटो लागलेले आहेत. ते पहा, खरंच म्हणजे एवढं छान वाटते ना. म्हणजे हे ऑर्गॅनिक भाजीपाला खाऊन आम्हाला म्हणजे भेटते, म्हणजे हे आमचं भाग्यच आहे. एवढं छान वाटते आम्हाला. हे पहा, हे पूर्ण टोमॅटोचेच झाडे आहेत. हे पहा, हे वांग्याचं झाड आहे. वांग्याला पण फुलं येतात. आता थोडे दिवसातच वांगी लागतील. ही पहा, ही मेथी आहे छोटीशी. इकडं आता फुलं आलेत म्हणून हे छोटी मेथी टाकलेली. ही मेथी पण खूप छान आहे. हे पहा, हे वांगे आहेत. आणि हे बघा पालक. इथं पालकला आता बी येते, पण बिया ते कसं पालक नंतर मग बी होतं आणि त्याचंच मग आपण बी वापरून परत पालक उगवू शकतो, म्हणून आता ते ठेवलेले आहेत. त्याला बिया येतात आता त्या पालखीला पण. हे पहा, हे पण वांगेच आहेत पूर्ण. आता त्याला फुलं लागत आहेत थोड्या दिवसांनी. हे बघा, हे शेपू आहे. आता हे शेपू म्हणजे खुडून खाऊन खूप वेळेस होऊन आता ती पिवळी पडलेली आहे, म्हणून आता त्याचा यूज करत नाहीत.
समजा ही पालकला आता एवढं छान एवढ्या बिया येतात ना, त्याचं खूप म्हणजे थोडं जरी बिया आपण त्याचं वाळवून ठेवलो तर पुन्हा ही आंबाडी आहे बघा, ही आंबाडीची भाजी पण शरीराला खूप छान राहते. आता ही येते छोटी छोटी आंबाडी, म्हणजे ही उन्हाळ्यात येईल, आंबाडीची भाजी उन्हाळ्यातच येत असते ना, त्याच्यामुळे. हे बघा हे टोमॅटोचे झाडे आहेत, हे पण टोमॅटोचेच आहे. हे बघा हे मोठं पेरूचं झाड आहे अंगणामध्ये, जांबाचं झाड. जांबा म्हणजे किती छान, हे गावरान पेरू आहेत, लालमधून लाल असलेले. नक्कीच मी तुम्हाला त्याला लागल्यानंतर, खूप लागले होते पण त्याचा बहार गेला आहे आता, तुम्हाला लागल्यानंतर मी नक्कीच दाखवून. हे बघा हे बदामाचं झाड आहे, एवढं छान वाटते ना, एवढे बदाम लागले होते बापरे. सर्व गावातले मुलं येऊन म्हणजे बदाम ते तोडून, मध्ये गोडंब्या पण बदामाच्या खूप छान होत्या. ते बदामाचं झाड खूप बदाम लागत होते त्याला, खूप छान वाटत होतं. हे पाहे जास्वंदाचं झाड आहे, ती कळी पहा ना, म्हणजे आज छोटीशी कळी आहे पण ती उमदल्यानंतर किती छान वाटते.